वारी वारी जन्म मरणा तेवारी, हारी पडलो आता संकट निवारी। हे देवी माते, तुझ्या लेकींचा व्यापार करणारे महिषासुरात सगळीकडे पसरले। तुझ्या लेकींचं रक्षण करण्याची आणि या राक्षसांना पाताळात गाडण्याची शक्ती मला दे। तुझ्याशिवाय मी हे नाही करू शकणार। हे दुर्गा, हे जगदंबा, हे जगत्तारिणी, आज मी माझ्या बहिणींना त्या नराधमांच्या तावडीतून सोडून पुन्हा घरी घेऊन येणार आहे। आई राजा, आई राजा, आई राजा। इथे जरा रेंज बरी आहे। हो, जागा पण निर्मनुष्य आहे, त्यांना बोलवलं पाहिजे आता। लोकेशन आलं। टेक्नो, तुझ्या डोळ्यात तेल घालून लक्ष दे। आज वारं खूप आहे, त्याचा फायदा घे। तुझ्या ड्रोनची भनकही त्यांना नाही लागली पाहिजे। येस बॉस, सर्व्हिलन्स शार्प असेल। गुड। कत्री, येस बॉस। तू जे वेषांतर केलेस त्याचा त्यांना काहीही थांगपत्ता लागता कामा नये। ओके? काही काळजी करू नका, मी शक्य त्यांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर गनिमी कावा। हो, पण सांभाळून। टीम, जिथे हुशारी संपते तिथे वेडेपणा सुरू होतो। केडी, तू मला कव्हर फायर देशील। जितक्या जास्त उंचीवर राहून काम करता येईल ना, तितक्या जास्त उंचीवर राहून काम करशील। ओके? ओके बॉस। काहीही झालं तरी मुली आज सुटल्याच पाहिजेत आणि आपल्यामुळे त्यांना काहीही होता कामा नये। हां, येस बॉस। डोंट वरी बॉस, आम्ही त्या मुलींच्या केसालाही धक्का नाही लागू देणार। गुड। फातिमा आणि कमांडर, मुलींना सुखरूपपणे बाहेर काढायची जबाबदारी तुमची। येस बॉस। येस बॉस। गरज पडली ना तर आपल्या हत्तीला 200च्या स्पीडने पळवा। बॉस, पण निक्षीने तुम्हाला पाहिलं तर? हां, आता आपण त्या गोष्टींवर फोकस नको करायला, त्यावेळी जे होईल आपण त्यावरती लक्ष देऊया। सध्या आपला फोकस मुलींना कसं वाचवता येईल यावर असला पाहिजे। ओके टीम, काहीही करून मुली आज सुटतील, पण गुलाबही आपल्या हातात यायलाच पाहिजे। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे। 5च्या ठोक्याला ते मुलींना बाहेर काढतील, तेवढ्या वेळात आपल्याला त्यांना वाचवायचंच आहे। येस बॉस। ऑल द बेस्ट टीम। टीम, न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय।
टीम, मला किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये. कत्री, कत्री तुला आज जावं लागेल. येस, बी क्विक 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 मूव्ह. पळून चाललेस का? पळून चालली का? कुठे पळून चालली होतीस? ओरड, अजून जोरात ओरड. बाहेर मिरवणूक चालू आहे, तुझा आवाज कोणी नाही ऐकणार. गप्प बसा. आणि तू आता जास्ती ओरडलीस ना, तुझा कोतळाच बाहेर काढीन. आता तोंड उघडायचं ते डायरेक्ट दुसऱ्या देशात जाऊन, समजलं? तर गप जहाजात बसायचं आणि निघायचं. हे घ्यायला सगळे गप बसा. तुमच्या सगळ्यांचा मोठा सौदा झालाय. आता तुम्हाला इथे सोडवायला कोणी नाही येणार, समजलं? आणि जास्ती आगाऊपणा केला ना तर सगळ्यांची तंगडी तोडून परत पाठवीन, समजलं?